धरणातनं पाण्याचा विसर्ग आता पुन्हा एकदा सुरू झालाय। त्यामुळे भिडे पूल पाण्याखाली गेलाय। अनेक वाहनं पाण्याखाली गेली आहेत। दुसरीकडे नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यानं पुण्यातील पेठांच्या भागांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। खडकवासला धरणातनं मुठा नदीपात्रात 23,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। नदीपात्रातील दोन्ही बाजूचे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत। नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये खबरदारीचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय। मात्र आता पेठांमधले जे रस्ते आहेत ते आता प्रचंड वाहतूक कोंडीनं भरून कारण दुसरा रस्ताच पर्यायी राहिलेला नाही। त्यामुळे पेठेतनं वाट काढत मुख्य रस्त्याकडे जाण्याचाच पर्याय पुणेकरांकडे आता शिल्लक आहे आणि त्यामुळेच आता प्रचंड गर्दी पुण्याच्या रस्त्यांवरती झालेली आहे। संध्याकाळची वेळ आहे, त्यात शनिवार आहे, त्यामुळे गर्दी वाढलेली आहे। अशातच भिडे पूल पाण्याखाली गेल्यानं पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या देखील पाहायला मिळते। एकीकडे पाऊस, त्यामुळे पाण्याखाली गेलेला भिडे पूल, त्यानंतर दुसरीकडे वाहतूक कोंडीची समस्या। पुणेकरांचा शनिवार, त्यामुळे अक्षरशः वाहतूक कोंडीत अडकून पडले। अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर सध्या आपल्या संपर्कात आहेत। नितीन, सध्या परिस्थिती काय पुण्यात? आपण पाहतोय पुण्यात सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे। धरण क्षेत्रातही हा पाऊस सुरू आहे, त्यामुळं खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवलेला आहे आणि परिणामी नदीपात्रातला जो रस्ता आहे तो संध्याकाळपासून वाहतुकीसाठी बंद झालेला आहे। बाबा भिडे पूल देखील पाण्याखाली गेलेला आहे। त्याचा परिणाम पुण्यातल्या या वाहतुकीवर झालेला आहे। पेठे भागामधली जी वाहतूक आहे तिथे प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं आता आपण पाहू शकतोय। दुचाकी आणि फोर व्हीलर सगळ्यांनाच या वाहतूक कोंडीचा फटका बसलाय। पेठातील रस्ते राहण असल्याने वाहन चालकांना फटका बसलाय। त्याचबरोबर जे पादचारी आहेत, जे नागरिक आहेत, त्यांना चालताना देखील त्रास होतो किंवा चालता येत नाहीये, अशी परिस्थिती पेठांमधल्या काही भागांमध्ये आता पुण्यामध्ये दिसते आहे। आणि त्यातच पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे नागरिकांच्या आणि वाहन चालकांना मनस्तापाला सामोरं जावं लागतंय। धन्यवाद नितीन, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुण्यामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे, त्यात भिडे पूल पाण्याखाली गेला आहे, त्यामुळे पावसाचा फटका पुणेकरांना चांगलाच बसतो। पेठांच्या भागात वाहतूक कोंडी झाली आहे। पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी। हवामान विभागानं पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। 24 आणि 25 ऑगस्ट असे 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। जिल्ह्यात घाटमाथा आणि काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। सध्या पुण्यातल्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून त्यात वाढ होण्याची शक्यता आहे। नागरिकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय।